मंगलमूर्ति मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 35 युगुल गीत। श्री शुक म्हणतात, श्रीकृष्ण वनात जात तेव्हा गोपींचे चित्त सुद्धा त्यांच्याबरोबरच जात असे. श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत त्या आपले दिवस कष्टाने घालवीत. गोपी म्हणत, सख्यानो, श्रीकृष्ण जेव्हा आपला डावा गाल डाव्या हाताच्या बाजूकडे वळवून भुव्या नाचवीत, बासरी तोंडाला लावून आपली सुकुमार बोटे त्यांच्या छिद्रावर फिरवून मधुर तान छेडतात, तेव्हा आकाशात पतींसह विमानात बसून आलेल्या सिद्ध पत्न्या तान ऐकून प्रथम आश्चर्यचकित होतात. नंतर त्यांचे चित्त कामबाणांनी विद्ध होते. त्यामुळे लज्जित झालेल्या त्या पाहता पाहता बेभान होतात, इतक्या की त्यांना वस्त्राचीही शुद्ध राहत नाही. अगं सख्यानो, हे आश्चर्य तर ऐका. हे नंदनवन जेव्हा दुःखितांनाही आनंद देणारा वेणू वाजवू लागतात, तेव्हा त्यांचे हाच त्यांच्या छातीवर रुळणारा हार बनतो आणि चंचल लक्ष्मी तेथे स्तब्ध होऊन राहते. त्या वेणुवादनाने चित्त आकर्षित झालेले व्रजातील बैल, गाई आणि हरिण यांचे कळप मुग्ध होऊन जातात. दातांनी चावत असलेल्या गवताचा घास त्यांच्या तोंडातच असतो. दोन्ही कान टवकारून ते असे उभे राहतात की जणू काही ते झोपी तरी गेले आहेत किंवा भिंतीवर काढलेली चित्रे तरी आहेत. ते नंदलाल जेव्हा मस्तकावर मोरपंखाचा मुकुट घालून रंगीत धातूंनी आपले शरीर रंगवतात आणि पानांनी असे सजवून घेतात की जसा एखादा पहिलवान असावा, आणि नंतर जेव्हा बलराम आणि गोपालांसह बासरी वाजवून गायींना साथ घालतात, त्यावेळी त्या नादाने नद्यांचे वाहणे थांबते. त्यांना असे वाटते की श्रीकृष्णांच्या चरणांची धूळ वाऱ्याने उडवून आपल्याकडे आणावी, परंतु त्यासुद्धा आमच्यासारख्याच अभागिनी आहेत. जसे श्रीकृष्णांना आलिंगन देतेवेळी आमचे हात थरथरतात आणि नंतर जड होतात, त्याचप्रमाणे त्यासुद्धा तरंगरूप हात प्रेमाने वर उचलू पाहतात, परंतु हात असहाय्य होऊन स्थिर राहतात. गोपाल ज्यांच्या लीलांचे गायन करीत असतात, ते आदिपुरुषासारखे स्थिर ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये विहार करीत असताना बासरी वाजवून पर्वतावर चरणाऱ्या गायींना त्यांच्या नावांनी साथ घालतात, त्यावेळी वनातील वृक्ष आणि वेली आपल्या अंतरंगात भगवान विष्णूंचे अस्तित्व सूचित करून फुलांनी आणि फळांनी बहरून येतात. त्यांच्या भाराने फांद्या वाकून जमिनीवर टेकतात. प्रेमाने त्यांचा रोमन प्रफुल्लित होतो आणि ते मधाच्या धारांचा वर्षाव करू लागतात. विश्वातील सुंदराहून सुंदर असणाऱ्या मोहनांनी कपाळावर केशरी गंधाचा सुंदर तिलक लावलेला असून गळ्यामध्ये वनमाला धारण केली आहे. तिथून येणाऱ्या तुळशीचा दिव्य गंध आणि मधुर मध यांनी धुंद होऊन भुंग्यांच्या झुंडी उंच स्वराने मधुर गुंजारव करीत असतात. त्या गुणगुणण्याचा आदर करीत त्यांच्या स्वरात स्वर मिळवून जेव्हा ते आपली बासरी वाजवू लागतात, त्यावेळी ते मधुर संगीत ऐकून सरोवरात राहणाऱ्या सारस, हंस वगैरे पक्ष्यांचे चित्तसुद्धा मोहून जाते. ते श्यामसुंदराजवळ येऊन बसतात आणि डोळे बंद करून गुपचूप चित्त एकाग्र करून ते संगीत ऐकू लागतात. हे व्रजदेवींनो, श्यामसुंदर जेव्हा फुलांनी कुंडले कानात घालून बलरामांसह आनंदाने पर्वत शिखरांकडे उभे राहून सगळ्या जगाला आनंदित करीत बासरीच्या मधुर आवाजाने सगळे विश्व भरून टाकतात, त्यावेळी मेघ बासरीच्या तानांबरोबर त्यांच्या वेणुवादनात व्यत्यय न येईल अशा बेताने हळूहळू गर्जना करून त्यांना साथ देतात. शिवाय स्वतःसारख्याच वर्ण असलेल्या घनश्यामांना ऊन लागू नये म्हणून ते त्यांच्या मस्तकावर सावली धरतात. त्यांचे छत्र होतात. त्यांचे बारीक तुषारांच्या रूपाने जणू दिव्य पुष्पांचा वर्षाव करतात. हे यशोदा माते, तुझा पुत्र गोपाळांबरोबर खेळ खेळण्यात निपुण आहे. तसेच अनेक प्रकारचे बासरी वाजवणे ते स्वतःच शिकले आहेत. जेव्हा तोडल्यासारख्या लाल ओठांवर बासरी ठेवून ते अनेक रागरांगणी वाजवू लागतात, त्यावेळी ते ऐकून ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी सर्वज्ञ असणारे मोठमोठे देवसुद्धा त्या रागरागिणी ओळखू शकत नाहीत. ते इतके मोहित होऊन जातात की त्यांचे चित्त वेणुवादनात तल्लीन होऊन जाते. मस्तक नम्र होते आणि ते आपली शुद्ध हरपून बसतात.
ज्यांच्या तळव्यांवर ध्वज, वज्र, कमळ, अंकुश इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सुंदर चिन्हे आहेत, अशा आपल्या चरणकमलांनी ते गायीच्या खुरांनी खोदल्या गेलेल्या व्रजभूमीचे दुःख नाहीसे करतात. तसेच गजराजाप्रमाणे चालत जेव्हा ते बासरी वाजवतात, तेव्हा त्यांचा तो बासरीचा आवाज, ते मोहक चालणे आणि त्यांचे ते विलासपूर्ण पाहणे आमच्या हृदयात प्रेमभाव वाढवतात. आम्ही त्यावेळी इतक्या मोहित होऊन जातो की झाडांसारखी आमची स्थिती होते. त्यावेळी आम्हाला केसांची किंवा वस्त्रांची शुद्ध राहत नाही. जिचा वास त्यांना अतिशय प्रिय आहे, अशी तुळशीची माळ गळ्यात घालून जेव्हा ते मण्यांच्या माळेने गायी मोजता मोजता एखाद्या प्रिय मित्राच्या गळ्यात हात टाकून बासरीही वाजवतात, त्यावेळी बासरीच्या त्या मधुर स्वरांनी चित्त हरवलेल्या काळविटांच्या माद्या आम्हा गोपींप्रमाणे घराची अभिलाषा सोडून गुणसागर नंदनंदनाचा वेढून राहतात. हे पुण्यश्लोक यशोदा माते, तुझा बाळ कुंदांचा हार गळ्यात घालून व कौतुकास्पद वेश धारण करून गोपालांसह गायींच्या बरोबर यमुनेच्या काठी आपल्या मित्रांना आनंद देत खेळू लागतो. त्यावेळी तेथे मलय पर्वतावरील चंदनाने सुगंधित झालेला मंद मंद वारा वाहून तो तुझ्या लाडक्याची सेवा करतो आणि गंधर्व इत्यादी उपदेवता भाटांप्रमाणे गाऊन वाजवून त्याला संतुष्ट करतात. तसेच अनेक प्रकारचे नजराणे देऊन त्याला सगळीकडून वेढून त्याची सेवा करतात. व्रजातील गायींवर गोवर्धनधरांचे अतिशय प्रेम आहे, म्हणून तर त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. संध्याकाळ झाली आहे, आता ते सगळ्या गोधनाला वळवून घेऊन येतच असतील. वाटेत ब्रह्मदेवादी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध त्यांच्या चरणांना प्रणाम करत असतील. आता बासरी वाजवीत ते येऊ लागले असतील आणि गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. पहा ना, गायींच्या खुरांनी उधळलेली धूळ वनमाळेवर बसली आहे. ते दिवसभर फिरून फिरून दमले असले तरीसुद्धा त्या श्रमांच्या सौंदर्यानेही आमच्या डोळ्यांना किती आनंद देत आहेत बरे. हे देवकी पुत्र कृष्णचंद्र आम्हा प्रियजनांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच आमच्याकडे येत आहेत. सखे, ते पहा, त्यांचे सुंदर डोळे काहीसे इकडे तिकडे पाहत आहेत. गळ्यात वनमाळा डोलत आहे. सोन्याच्या कुंडलांच्या कांतीने त्यांचे कोमल गाल शोभिवंत दिसत आहेत. त्यामुळेच पिकलेल्या बोराप्रमाणे मुखकमल पिवळसर दिसत आहे. आपल्या बांधवांना व इष्टमित्रांना मान देणारे श्रीकृष्ण आपल्या गजराजासारख्या डौलदार चालीने या संध्याकाळच्या वेळी व्रजातच असलेल्या गायींचा आणि आमचा दिवसभरातील असह्य विरह ताप नाहीसा करण्यासाठी दिवसाची उष्णता दूर करणाऱ्या चंद्राप्रमाणे जवळ येऊ लागले आहेत. श्री शुकाचार्य म्हणतात, राजा, कृष्णमय झालेल्या भाग्यवान गोपी जेव्हा श्रीकृष्ण दिवसा वनात जात, तेव्हा त्यांचेच चिंतन करीत आणि त्यांच्याच लीलांचे गायन करीत त्यातच रममाण होऊन जात. अध्याय 35 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 36. अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठवणे. श्री शुकाचार्य म्हणतात, ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजामध्ये प्रवेश करीत होते त्याच वेळी अरिष्टासूर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन तेथे आला. त्याचे वशिंड आणि शरीर प्रचंड होते. तो खुरांनी जमीन उकरीत व तिला थरथर कापवीत गोठ्यात आला. तो मोठ्याने हमरत होता आणि खुरांनी जमीन उकरीत होता. तो शेपूट उंचावून शिंगांनी तट इत्यादी ढासळवीत चालला होता. मधून मधून तो मुतत आणि शेण टाकत होता. तो डोळे रोखून पाहत होता. हे राजा, त्याच्या प्रचंड हंबरण्याने भयभीत झालेल्या स्त्रिया आणि गायी यांचे गर्भपात होत. त्याच्या वशिंडाला पर्वत समजून ढग त्यावर येऊन थांबत. राजा, त्या तीक्ष्ण शिंगांच्या बैलाला पाहून गोपी आणि गोप सर्वजण भयभीत झाले. गुरे तर इतकी घाबरली की गोठे सोडून ती पळू लागली. सर्व व्रजवासी त्यावेळी कृष्णा कृष्णा आम्हाला वाचव असा आक्रोश करीत श्रीकृष्णांना शरण आले. गोकुळ भयाने व्याकुळ झाले आहे हे भगवंतांनी पाहिले.
भिवू नका असे म्हणून श्रीकृष्णांनी सर्वांना धीर दिला आणि वृषासुराला युद्धाचे आव्हान दिले. अरे मूर्खा, महादुष्टा, या गायी गवळ्यांना भिवून काय होणार? तुझ्यासारख्या नीच दुष्टांच्या ताकदीचा गर्व नाहीसा करणारा हा मी इथे आहे. असे म्हणून भगवंतांनी दंड थोपटले आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणून आपल्या एका मित्राच्या खांद्यावर हात टाकून ते उभे राहिले. त्या आव्हानामुळे संतापून तो खुरांनी जोराने जमीन उकरीत श्रीकृष्णांच्या अंगावर धावला. त्यावेळी त्याने उंचावलेला त्याच्या शेपटाच्या धक्क्याने आकाशातील ढग गरगर फिरू लागले. त्याने आपली तीक्ष्ण शिंगे समोर धरली. लाल लाल डोळ्यांनी श्रीकृष्णांकडे तिरप्या नजरेने रोखून पाहत तो त्यांच्यावर इतक्या वेगाने तुटून पडला की जणू इंद्राने सोडलेले वज्रच. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी त्याची दोन्ही शिंगे पकडली आणि जसा एक हत्ती दुसऱ्या हत्तीला मागे रेटतो त्याप्रमाणे त्यांनी त्याला 18 हात मागे रेटून जमिनीवर पाडले. भगवंतांनी त्याला याप्रमाणे ढकलल्यानंतर लगेच उठून संतापाने दीर्घ श्वास सोडित पुन्हा त्याने त्यांच्यावर चढाई केली. त्यावेळी त्याचे सर्व शरीर घामाने डबडबले होते. तो अंगावर येत असलेला पाहून भगवंतांनी त्याची शिंगे पकडली आणि त्याला जमिनीवर पाडले. नंतर त्याला पायांनी दाबून ओला कपडा पिळावा तसा त्याला पिळला. त्यानंतर त्याने शिंग उकडून त्यानेच टोचून टोचून त्याला मारले. त्यामुळे तो तेथेच निश्चित पडून राहिला. नंतर तोंडातून रक्त ओकीत आणि विष्ठामूत्र सोडीत तो दैत्य पाय झटकू लागला. त्याची बुबुळे उलटी झाली आणि अतिशय कष्टाने त्याने आपले प्राण सोडले. तेव्हा देव भगवंतांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले. श्रीकृष्णांनी जेव्हा बैलाच्या रूपाने आलेल्या अरिष्टासुराला मारले तेव्हा सर्व गोप त्याची प्रशंसा करू लागले. नंतर बलरामांसह त्यांनी वाड्यात प्रवेश केला आणि त्यांना पाहून गोपींचे नेत्र आनंदाने भरून गेले. अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवंतांनी जेव्हा अरिष्टासुराला मारले तेव्हा देवर्षी नारद कंसाला म्हणाले, अरे कंसा, तुझ्या हातातून निसटून आकाशात गेलेली कन्या यशोदेची होती आणि व्रजामध्ये जे श्रीकृष्ण आहेत ते देवकीचे पुत्र आहेत. तेथे जे बलराम आहेत ते रोहिणीचे पुत्र आहेत. तुझ्या भीतीने वसुदेवांनी त्या दोघांना आपला मित्र नंद यांच्याकडे ठेवले आहे. तुझ्या सेवकांचा त्यांनीच वध केला. ते ऐकताच कंसाचे अंग क्रोधाने कापू लागले. वसुदेवांना मारण्यासाठी त्याने लगेच तीक्ष्ण तलवार उचलली, परंतु नारदांनी त्याला अडविले. वसुदेवांची मुलेच आपल्या मृत्यूला कारण होणार आहेत हे जेव्हा कंसाला समजले तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव या दोघांनाही लोखंडी बेड्यांनी जखडून टाकून पुन्हा तुरुंगात डांबले. नारद निघून गेल्यावर कंसाने केशीला बोलावून म्हटले, तू व्रजात जाऊन बलराम आणि कृष्णाला मारून टाक. तो निघून गेला. त्यानंतर कंसाने मुष्टिक, चाणूर, शल, तोशल इत्यादी मंत्री आणि माहुतांना बोलावून म्हटले, हे वीरवर चाणुरा आणि मुष्टिका, तुम्ही मी सांगतो ते ऐका. वसुदेवाचे 2 पुत्र बलराम आणि कृष्ण नंदाच्या व्रजामध्ये राहत आहेत. त्यांच्याच हातून माझा मृत्यू होणार आहे असे सांगितले जाते. जेव्हा ते येथे येतील तेव्हा तुम्ही त्यांना कुस्ती खेळण्याच्या निमित्त करून मारून टाका. आता तुम्ही आखाड्याच्या 4 बाजूंनी निरनिराळ्या प्रकारचे रंगमंच तयार करा. नगरवासी आणि ग्रामवासी यांच्यावर बसून स्वच्छंदपणे ती कुस्ती पाहू शकतील. हे चतुर माहुता, तू आखाड्याच्या फाटकावरच कुवलयापीड हत्तीला उभा कर आणि त्याच्याकडून माझ्या शत्रूंना मारून टाक. येत्या चतुर्दशीला विधीपूर्वक धनुष्य यज्ञाला आरंभ करा आणि त्यावेळी वर देणाऱ्या भूतनाथाला पवित्र पशूंचा बळी द्या. स्वार्थ साधण्यात कुशल असणाऱ्या कंसाने अशी आज्ञा देऊन श्रेष्ठ यदुवंशी अक्रूराला बोलवले आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले, हे दानशूर अक्रूरा, तू मला आदरणीय आहेस. आज माझे मित्राने करण्याजोगे एक काम कर, कारण भोजवंशी आणि वृष्णीवंशी यादवांमध्ये माझा सर्वात हितचिंतक तुझ्याखेरीज दुसरा कोणी नाही. हे मित्रा, जसा इंद्र स्वतः समर्थ असून सुद्धा विष्णूंचा आश्रय घेऊन आपला स्वार्थ साधत असतो, त्याप्रमाणे हे मोठे काम तुझ्याकडूनच होणार असल्याने मी तुझा आश्रय घेत आहे.
तू नंदराजाच्या व्रजामध्ये जा. तेथे वसुदेवाचे 2 पुत्र आहेत. त्यांना याच रथात बसवून आण. उशीर करू नकोस. मी असे ऐकले आहे की विष्णूंच्या भरवशावर असणाऱ्या देवांनी त्यांच्याकडून माझा मृत्यू व्हावा असे निश्चित केले आहे. म्हणून तू त्या दोघांना घेऊन ये. त्याचबरोबर नजराणेबरोबर घेतलेल्या नंद आणि इतर गोपांनाही घेऊन ये. येथे आणल्यानंतर मी त्यांना माझ्या काळासमान असलेल्या कुवलयापीड हत्तीकडून मारून टाकीन आणि जर कदाचित ते त्या हत्तीच्या तडाख्यातून वाचलेच तर मी आपल्या व्रजामध्ये मजबूत आणि चपळ मुष्टिक व चाणूर या पैलवानांकडून त्यांना मारीन. ते मारले गेल्यानंतर वसुदेव इत्यादी वृष्णी, भोज आणि दशार्हवंशी त्यांचे बांधव शोकाकुल होतील. मग मी त्यांना स्वतः मारीन. तसेच पिता उग्रसेन हे वृद्ध असूनही राज्याचे लोभी आहेत. मी त्यांना त्यांचे भाऊ देवक आणि अन्य जे कोणी माझे शत्रू आहेत त्या सर्वांना यमसदनाला पाठवीन. नंतर हे मित्रा, ही पृथ्वी निष्कंटक होईल, कारण जरासंध आमचे श्वशूर आहेत आणि द्विविध हा प्रिय मित्र आहे. शंभरासूर, नरकासूर आणि बाणासूर यांची तर माझ्याशीच मैत्री आहे. त्या सर्वांच्या साहाय्याने मी देवांचे पक्षपाती असणाऱ्या राजांना मारून पृथ्वीचे राज्य भोगीन. हे लक्षात घेऊन बालक बलराम कृष्णांना येथे लवकर घेऊन ये. त्यांना फक्त एवढेच सांग की त्यांनी धनुष्य यज्ञ आणि मथुरेचे वैभव पाहण्यासाठी येथे यावे. अक्रूर म्हणाला, महाराज, आपण आपल्यावरील अरिष्ट दूर करू इच्छिता म्हणून आपला हा विचार योग्यच आहे. पण यशापयशाबद्दल समभाव ठेवून माणसाने आपले कर्तव्य करावे. फळ मिळणे हे दैवाच्या अधीन आहे. मनुष्य मोठमोठे मनोरथ करतो, परंतु दैवामुळे ते सफल होत नाहीत. याचमुळे माणसाला कधी आनंद तर कधी दुःख होते. असे असून सुद्धा मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. श्री शुक म्हणतात, कंसाने मंत्री आणि अक्रूरांना अशी आज्ञा करून सर्वांना निरोप दिला. त्यानंतर तो आपल्या महालात आला आणि अक्रूर आपल्या घरी परतला. अध्याय 36 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 37. केशी आणि व्योमासूर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती. श्री शुक म्हणतात, कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठवले होते तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने मनोवेगाने दौडत नंदाच्या व्रजामध्ये आला. तो आपल्या टापांनी जमीन उकरत होता. त्याच्या मानेवरील आयाळीच्या झटक्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखुरली जाऊ लागली. त्यांच्या प्रचंड किंकाळ्याने सर्वजण भयभीत झाले होते. त्यांचे डोळे अतिशय विशाल होते. तोंड मोठे, जणू काही वृक्षाची ढोलच. मान अवाढव्य होती. प्रचंड काळ्या ढगांसारखे शरीर होते. श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो व्रजाचा थरकाप उडवीत आला. भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की त्याच्या किंकाळ्याने आपले गोकुळ भयभीत झाले आहे आणि त्याच्या शेपटीच्या केसांच्या फटकाऱ्यांनी ढग अस्ताव्यस्त होत आहेत. तसेच तो लढण्यासाठी आपला शोधही घेत आहे. तेव्हा ते आपणहून समोर आले आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी त्याला आव्हान दिले. भगवंत समोर आलेले पाहून तो आणखी चिडला आणि तोंड पसरून त्याच्याकडे असा धावला की जणू आकाशालाच पिऊन टाकील. त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता. त्याच्यावर विजय मिळवणे तर कठीण होतेच, परंतु त्याला पकडणे सुद्धा सोपे नव्हते. भगवंतांच्याकडे जाऊन त्याने त्यांच्यावर लाथा झाडल्या, परंतु भगवंतांनी त्या लाथा चुकवून रागाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे मागचे दोन्ही पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो त्याप्रमाणे स्वतः जराही न हलता त्याला तुच्छतेने 400 हात लांब फेकून दिले. थोड्याच वेळात केशी सावध होऊन पुन्हा उठून उभा राहिला आणि चिडून वासून अतिशय वेगाने श्रीहरींच्या अंगावर धावला. तो जवळ आलेला पाहून भगवंतांनी हसून बिळात जाणाऱ्या सापाप्रमाणे आपल्या डावा हात त्याच्या तोंडात घातला. भगवंतांच्या तापलेल्या लोखंडासारख्या हाताचा स्पर्श होताच केशीचे दात तुटून पडले आणि जसे दुर्लक्ष केल्याने जलोदर रोग वाढतो
त्याप्रमाणे श्रीकृष्णांचा हात त्याच्या पोटात वाढू लागला. श्रीकृष्णांचा हात त्याच्या शरीरात जसजसा वाढू लागला तसा त्याचा श्वासोच्छ्वासाचा मार्ग बंद झाला. आता तो लाथा झाडू लागला. घामाने त्याचे शरीर डबडबले, डोळ्यातील बुबुळे उलटी झाली आणि तो लीट टाकीत गतप्राण होऊन जमिनीवर पडला. त्याचे निष्प्राण शरीर जमिनीवर आपटताच पिकलेल्या चिबडासारखे फुटले. महाबाहू श्रीकृष्णांनी त्याच्या तोंडातून आपला हात सहज ओढून काढला. विनासायास शत्रूचा नाश केला याचे देवांना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते भगवंतांवर फुलांचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागले. परीक्षिता, श्रेष्ठ भगवत भक्त देवर्षी नारद अद्भुत कर्मे करणाऱ्या श्रीकृष्णांकडे आले आणि एकांतात नेऊन त्यांना म्हणाले, हे श्रीकृष्णा, आपले स्वरूप हे मन आणि वाणी यांचा विषय होऊ शकत नाही. आपण योगेश्वर आहात, साऱ्या जगाचेही ईश्वर आहात. आपण सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सगळे आपल्या ठिकाणी निवास करतात. हे प्रभो, आपण यदुवंश शिरोमणी आहात. जसा एकच अग्नी सर्व लाकडांमध्ये व्यापून असतो तसेच आपण एकटेच सर्व प्राण्यांचा आत्मा आहात. आत्मरूपाने असूनही आपण स्वतःला झाकून ठेवता. पंचकोश रूप गुहेच्या आत राहता. आपण पुरुषोत्तम, सर्वांचे नियंते आणि या सर्वांचे साक्षी आहात. प्रभो, आपण सर्वांचे अधिष्ठान आणि स्वतः मात्र सर्वांचेच अधिष्ठान आहात. सृष्टीच्या प्रारंभी सत्यसंकल्प अशा आपण आपल्या मायेनेच गुणांची निर्मिती करता आणि त्या गुणांचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत राहता. तेच आपण राजांच्या रूपात असणाऱ्या दैत्य, प्रमथ आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी तसेच धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी अवतीर्ण झाला आहात. आपण सहजपणे घोड्यांचे रूप घेऊन आलेल्या या केशी दैत्याला मारलेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याच्या केवळ खिंकाळण्याला भिवून देव आपला स्वर्ग सोडून पळून जात असत. हे प्रभो, आता ही परवा आपण आपल्या हातून चाणूर, मुष्टिक, अन्य पहिलवान, कुवलीय, पीड हत्ती आणि कौस यांनासुद्धा मारलेले पाहिन. त्यानंतर शंखासूर, कालेयवन, मूर आणि नरकासूर यांचा वध झाल्याचे पाहिन. आपण स्वर्गातून कल्पवृक्ष उखडून आणाल आणि इंद्राचा पराजय कराल. आपण आपले शौर्य, कृपा, सौंदर्य इत्यादींच्या आधारे वीरकन्यांबरोबर विवाह कराल आणि हे जगदीश्वरा, आपण द्वारकेत राहून मृगाची पापातून मुक्तता कराल. आपण जांबवानाकडून जांबवंती आणि सम्यंतक मणी घेऊन याल. तसेच आपल्या धामातून ब्राह्मणांच्या मृत पुत्रांना परत आणून द्याल. त्यानंतर आपण पौंड्रकाचा वध कराल. काशीपुरी जाळून टाकाल. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल आणि नंतर दंतवक्र याचा वध कराल. प्रभो, द्वारकेत निवास करताना आपण जे आणखी पुष्कळ पराक्रम कराल की ज्याचे भविष्यामध्ये पृथ्वीवरील ज्ञानी पुरुष वर्णन करतील, ते सर्व मी पाहीन. यानंतर पृथ्वीवरील भार नाहीसा करण्यासाठी आपण कालरूपाने अर्जुनाचे सारथी व्हाल आणि कित्येक औक्षहिणी सैन्याचा संहार कराल, हेही मी पाहीन. प्रभो, आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात. आपल्या परमानंद स्वरूपामध्येच आपण राहता, म्हणून सर्व पदार्थ आपल्याला नेहमीच प्राप्त असतात. आपला संकल्प अमोघ आहे. आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे संसारचक्र कधी नसतेच. अशा सच्चिदानंद स्वरूप भगवंतांना मी शरण आलो आहे. आपण सर्वांचे नियंते आहात. आपण स्वतःमध्येच राहून आपल्या मायेने विश्वातील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या आहेत. यावेळी आपली लीला प्रगट करण्यासाठी आपण मनुष्याच्या रूपाने यदू, वृष्णी आणि सात्वत वंशी यांचे अग्रणी झाला आहात. प्रभो, मी आपल्याला नमस्कार करीत आहे. श्री शुक म्हणतात, भगवत दर्शनाने आनंदित झालेल्या भगवत भक्त देवर्षी नारदांनी अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून त्यांना प्रणाम केला. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन ते तिथून निघून गेले. इकडे भगवान श्रीकृष्णांनी केशीला युद्धात मारल्यामुळे आनंदित झालेल्या बालगोपालांसह ते पूर्वीप्रमाणे गायी चरू लागले आणि गोकुळवासियांना आनंद देऊ लागले. एकदा ते सर्व गोपाळ पर्वतमाथ्यावर गुरांना चारीत होते. त्यावेळी ते चोर शिपाई असा लपंडावाचा खेळ खेळत होते. राजन, त्यांच्यापैकी काही जण चोर, काही जण शिपाई तर काही जण बोकड बनले होते
अशा प्रकारे निर्भय होऊन ते खेळात रममाण झाले होते. त्याच वेळी गवळ्याचा वेश घेऊन महामायावी मयाचा मुलगा व्योमासूर तेथे आला. खेळामध्ये तो बऱ्याच वेळा चोर होई आणि बोकड झालेल्या मुलांना चोरून नेऊन लपवून ठेवत असे. तो महान असुर वारंवार त्यांना घेऊन जाऊन एका डोंगराच्या गुहेत ठेवून तिचे दार एका मोठ्या शिलाखंडाने झाकून टाकी. अशा प्रकारे गोपाळांपैकी फक्त 4-5 शिल्लक राहिले. भक्तरक्षक भगवंतांनी त्यांची ही हालचाल ओळखली. जेव्हा तो गोपाळांना घेऊन जात होता त्याचवेळी सिंह जसा लांडग्याला पकडतो तसे त्यांनी त्याला बळेच पकडले. बलवान व्योमासुराने एखाद्या पहाडाप्रमाणे आपले खरे रूप प्रगट केले आणि स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवंतांनी पकडल्यामुळे कळवळणारा तो स्वतःला सोडवून घेऊ शकला नाही. तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी जखडून टाकून त्याला जमिनीवर पाडले आणि एखाद्या पशुप्रमाणे त्याचा गळा दाबून त्याला मारले. देवता विमानात बसून त्याची ही लीला पाहत होते. नंतर श्रीकृष्णांनी गुहेच्या तोंडाशी लावलेला शिलाखंड फोडला आणि गोपाळांना त्या अडचणीतून बाहेर काढले. तेव्हा देव आणि गोकुळ त्यांची स्तुती करू लागले आणि श्रीकृष्ण आपल्या गोकुळात परत आले. अध्याय 37 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये नमः हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 39. श्रीकृष्ण बलरामांचे मथुरागमन. श्री शुक म्हणतात, रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तऱ्हेने आदरातिथ्य केले. तो आरामात पलंगावर बसला. येताना वाटेत ज्या ज्या इच्छा त्याने मनात बाळगल्या होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या. राजा, लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही असे काय आहे? तरीसुद्धा भगवतपरायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करत नाहीत. संध्याकाळचे भोजन झाल्यानंतर देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांनी अक्रूराला कंसाचे नातलगांशी वागणे कसे असते हे विचारून त्याच्या पुढील कार्यक्रमाविषयी विचारले. श्रीकृष्ण म्हणाले, काका, आपले मन पवित्र आहे. आपण आलात, आपले स्वागत असो. मी आपले कल्याण इच्छितो. मथुरेतील आमच्या आप्तस्वकीयांचे कुशल आणि आरोग्य बरे आहे ना? अहो, आमचा फक्त नावाचा मामा कंस म्हणजे आमच्या कुलाची व्याधीच आहे. ती वाढत असेपर्यंत आम्ही आमचे आप्तेष्ट आणि त्यांची मुलेबाळे यांच्या खुशालीविषयी काय विचारावे? काका, कितीही खेदाची गोष्ट आहे. माझ्यामुळेच माझ्या निरपराध आणि सदाचरणी मातापित्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. माझ्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकले गेले आणि माझ्यामुळेच त्यांची मुले मारली गेली. पुष्कळ दिवसापासून माझी अशी इच्छा होती की आपल्यापैकी कोणाची तरी भेट घ्यावी. सुदैवाने आज ती इच्छा पूर्ण झाली. काका, आता आपण मला हे सांगा की आपण येथे येण्याचे कारण काय? श्री शुक म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अक्रूराला असा प्रश्न केला तेव्हा कंसाचे यादवांशी वैर आणि वासुदेवांना मारण्याचा त्याचा उद्योगसुद्धा त्याने त्यांना सांगितला. अक्रूराने कंसाचा संदेश ज्या उद्देशाने त्याने आपल्याला दूत म्हणून पाठवले होते ते त्याचा उद्देश आणि नारदांनी वसुदेवांपासून श्रीकृष्णांचा जन्म घेण्याचा वृत्तांत जो कंसाला सांगितला होता असा सर्व वृत्तांत सांगितला. शत्रुपक्षाचा निपात करणारे श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूराचे हे म्हणणे ऐकून हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी नंदबाबांना कंसराजाची आज्ञा सांगितली. तेव्हा नंदानीही सर्व गोपांना आज्ञा केली की सगळे दूध एकत्र करा, नजराणे घ्या आणि छकडे जोडा. आपण उद्याच मथुरेला जाणार आहोत आणि तेथे जाऊन राजा कंसाला दूध, दही वगैरे देऊ. तेथे एक मोठा उत्सव होत आहे. तो पाहण्यासाठी देशातील पुष्कळ लोक एकत्र येणार आहेत. आम्ही सुद्धा तो पाहू. कोतवाला मार्फत नंदानी आपल्या गोकुळात अशी दवंडी पिटवली. आपल्या रामकृष्णांना मथुरेत घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आला आहे हे ऐकून गोपी अतिशय व्याकुळ झाल्या. भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणार ही बातमी ऐकूनच काही गोपी शोकाकुल झाल्या. त्यांच्या उष्ण श्वासांमुळे त्यांची मुखकमले म्लान झाली. काहींची अशी दशा झाली की त्यांची वस्त्रे ढळली, हातातील काकणे गळून पडली आणि वेण्या सैल झाल्या, तरी याचाही त्यांना पत्ता लागला नाही. भगवंतांच्या चिंतनाने काहींच्या
चित्तवृत्तींचा लय झाला. जणू त्या समाधीस्थ झाल्या आणि त्यांना स्वतःचेही भान राहिले नाही. काही गोपींनी श्रीकृष्णांचे प्रेम, स्मितहास्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचना असलेले बोलणे आठवून देहभान विसरल्या. भगवंतांचे आकर्षक चालणे, हावभाव, प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त पाहणे, सर्व शोक मिटवणारी थट्टा आणि अलौकिक लीला हे सर्व आठवून त्यांच्या विरहाच्या भीतीने त्या व्याकुळ झाल्या. त्यांचे जीवन श्रीकृष्णमय झालेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. साऱ्याजणी एकत्र येऊन गटागटाने आपापसात म्हणू लागल्या. गोपी म्हणाल्या, हे विधात्या, हे विश्व घडवतोस खरे, परंतु तुझ्या हृदयात दयेचा लवलेश नाही. प्रथम तू मैत्रीने आणि प्रेमाने जीवांना एकमेकांशी जोडतोस, परंतु त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याआधीच तू विनाकारणच त्यांची एकमेकांपासून ताटातूट करतोस. तुझा हा खेळ लहान पोरांसारखाच नव्हे का? हे विधात्या, आधी आम्हाला मुकुंदांचे मुखकमल दाखवलेस. किती सुंदर आहे ते. काळे कुरळे केस ज्याच्यावर भुरभुरत आहेत, सुंदर गाल आणि उभार नाक यांनी शोभणारे आणि स्मितहास्याच्या लकेरीने सगळा शोक दूर करणारे असे ते मुखकमल आता मात्र आमच्या दृष्टीआड करीत आहेस. केवढा हा तुझा दुष्टपणा. तूच क्रूर आहेस, मात्र अक्रूर नाव घेऊन येथे आला आहेस आणि तूच आम्हाला दिलेले हे डोळे मूर्खासारखे आमच्यापासून काढून घेत आहेस. यांच्याद्वारेच आम्ही श्रीकृष्णांच्या एकेका अंगामध्ये तुमच्या सृष्टीने संपूर्ण सौंदर्य निरखून पाहत आहोत. काय आमचे दुर्दैव हे नंदनंदन. एका क्षणात प्रेम सोडून देऊन ज्या आम्ही आपले घरदार, सगळे सोयरे, पतीपुत्र इत्यादींना सोडून यांच्या दासी झालो आणि ज्या यांच्यासाठीच आज शोकाकुल होत आहोत, या आमच्याकडे त्या पाहतसुद्धा नाहीत. कारण यांना नवे ते हवे ना. आजच्या रात्रीनंतर येणारा उद्याचा प्रातःकाळ मथुरेतील स्त्रियांसाठी निश्चितच अतिशय आनंददायक असेल. त्यांची पुष्कळ दिवसांची इच्छा पूर्ण होणार. कारण जेव्हा व्रजराज श्यामसुंदर मथुरेत प्रवेश करतील, तेव्हा त्यांना त्यांचे कटाक्षातून प्रगट होणाऱ्या स्मितरूप मधुर रसाने युक्त श्रीमुख मनसोक्त पाहता येईल. आमचे नंदकुमार धैर्यवान असून जरी वडील माणसांच्या आज्ञेत वागणारे असले तरी मथुरेतील युवती आपल्या मधाप्रमाणे मधाळ वचनांनी त्यांचे चित्त आपल्याकडे वेधून घेतील आणि हेही त्यांचे लज्जायुक्त स्मितहास्य आणि विलास पाहून तेथेच रमतील. मग ते आम्हा गावंढळ गवळणींकडे परतून कशाला येतील बरे. आज रमारमण गुणसागर देवकीनंदनाच्या दर्शनाने मथुरेतील दाशार्ह भोज, अंधक आणि वृष्णिवंशी यादवांचे डोळे निश्चितच धन्य होतील. त्याचबरोबर जे लोक येथून मथुरेला जाताना वाटेत त्यांना पाहतील ते सुद्धा तृप्त होतील. पहा सख्यांनो, इकडे आम्ही गोपी इतक्या दुःखीत आहोत आणि हा अक्रूर आमच्या परमप्रियतम श्यामसुंदरांना आमच्या डोळ्यांना लांब घेऊन निघाला आहे. शिवाय 2 गोष्टी सांगून आम्हाला धीरही देत नाही. अशा या अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव अक्रूर असायलाच नको होते. सख्यांनो, जराही दयामाया नसलेले हे श्रीकृष्णही रथात बसले सुद्धा. वेडे गोपगणही छकड्यातून यांच्याबरोबर जाण्याची किती घाई करत आहेत आणि आमच्यातील जाणती वृद्ध मंडळीही तिकडे कानाडोळा करीत आहेत. आज दैवच आमच्यावर उलटले आहे हेच खरे. चला आपणही जाऊ माधवांना अडवू. आपल्या घरातील वृद्ध किंवा नातलग आपले काय करणार आहेत. अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडण्यास कठीण अशी मुकुंदांची सोबत आमच्या दुर्भाग्याने आज आमच्यापासून हिरावून घेऊन आम्हाला व्याकुळ करून सोडले आहे. सख्यांनो, यांचे प्रेमपूर्ण मनोहर स्मितहास्य, गूढ अशा गोड गोड गोष्टी, प्रेमाने लीलेने पाहणे आणि दिलेली आलिंगने यांमुळे आपल्या या रासक्रीडेच्या रात्री एका क्षणात संपल्या असे आपल्याला वाटते. आता त्यांच्याखेरीज ही अपार विरह व्यथा आम्ही कशी नाहीशी करावी बरे. दररोज सायंकाळी गोपालांनी वेढलेले ते बलरामांसह गायी चारून वनातून परत येत. त्यावेळी त्यांचे काळेभोर कुरळे केस, गळ्यातील पुष्पहार गायींच्या खुरामुळे उडालेल्या धुळीने माखलेले असत. बासरी वाजवीत आणि स्मितहास्ययुक्त कटाक्ष टाकीत ते आमची हृदय विद्ध करीत. यांच्याखेरीज आम्ही कशा जिवंत राहू बरे. श्री शुक म्हणतात,
असे बोलणाऱ्या अत्यंत विरह व्याकुळ गोपी लाज लज्जा सोडून हे गोविंदा, हे दामोदरा, हे माधवा म्हणत गळा काढून रडू लागल्या. अशा प्रकारे रडण्यातच गोपींची सारी रात्र गेली. सूर्योदय झाला. संध्यावंदन वगैरे नित्यकर्मे आटोपून अक्रूर रथावर स्वार होऊन रथ हाकू लागला. नंद वगैरे गोपसुद्धा दूध, दही इत्यादींनी भरलेली मडकी आणि पुष्कळ भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. याच वेळी प्रेमरंगात रंगलेल्या गोपी प्राणप्रिय श्रीकृष्णांजवळ गेल्या. तेव्हा त्यांनी वळून आपल्याकडे पाहिल्यामुळे त्या काहीशा आनंदित झाल्या. नंतर त्यांच्याकडून त्यांनी निरोप मिळेल या आशेने तेथेच उभ्या राहिल्या. आपण निघाल्यामुळे गोपी संतप्त झालेल्या पाहून त्यांनी दूतामार्फत मी येईन असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यांना धीर दिला. जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकांमुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती तोपर्यंत त्या चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या. मात्र त्यांची मने नंदलाला मागोमाग चालली होती. श्रीकृष्णांच्या परत फिरण्याची आशा मावळली तेव्हा त्या घरी परतल्या. आता आपल्या प्रियतमाच्या लीलांचे गायन करीत त्या दिवस कंठू लागल्या आणि अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागल्या. हे राजा, इकडे भगवान श्रीकृष्ण सुद्धा बलराम आणि अक्रूर यांच्यासह वायू समान वेग असणाऱ्या रथात बसून पापनाशिनी यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचले. तेथे ते हात तोंड धुवून पाचूसारखे निळे आणि अमृताप्रमाणे गोड यमुना नदीचे पाणी प्यायले. नंतर बलरामांसह भगवान वनराईत जाऊन रथात बसले. दोघा भावांना रथात बसवून अक्रूर त्यांचा निरोप घेऊन यमुनेच्या डोहावर येऊन विधीपूर्वक स्नान करू लागला. त्या पाण्यात बुडी मारून तो वेदमंत्र जप करू लागला. त्याच वेळी पाण्यात तेच श्रीकृष्ण आणि बलराम एकत्र बसलेले त्याला दिसले. रथात बसलेले वसुदेवाचे पुत्र इथे पाण्यात कसे काय आणि येथे आहेत तर कदाचित रथात नसतील असा विचार करून त्याने पाण्यातून डोके वर काढून पाहिले. वसुदेवाचे तेथेही ते पहिल्याप्रमाणेच बसले होते. त्यांना पाण्यात पाहिले तो आपला भ्रम असावा असे वाटून त्याने पुन्हा बुडी मारली. परंतु पुन्हा त्याला असे दिसले की तेथे साक्षात श्रीशेष विराजमान आहेत आणि सिद्ध, चारण, गंधर्व तसेच असुर मस्तक लववून त्यांची स्तुती करत आहेत. त्यांना 1000 मस्तके असून त्यांच्या प्रत्येक फण्यावर मुकुट शोभून दिसत आहे. कमळाच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर त्यांनी निलांबर परिधान केले आहे. त्यामुळे हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासासारखे ते दिसत होते. त्यांच्याच अंगावर घनश्याम पौडले आहेत. त्यांनी रेशमी पितांबर परिधान केले आहे. ते अत्यंत शांत व चतुर्भुज असून त्यांचे तांबड्या कमळाच्या पाकळीसारखे लालसर डोळे आहेत. त्यांचे मुख मनोहर आणि प्रसन्न असून त्यांचे पाहणे मधुर हास्याने शोभणारे आहे. भुवया सुंदर असून नाक अपरे आहे. त्यांचे कान, गाल आणि लालसर ओठ शोभिवंत दिसत आहेत. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आणि पुष्ट आहेत. खांदे उंच असून वक्षस्थळावर लक्ष्मी देवी आहे. गळा शंखाप्रमाणे असून नाभी खोल आहे. 3 वळ्यांनी शोभणारे उदर पिंपळ पानाप्रमाणे शोभत आहे. स्थूल कंबर आणि नितंब, हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा, सुंदर गुडघे आणि पिंढऱ्या आहेत. घोडे उंच असून लाल लाल नखातून किरणे बाहेर पडत आहेत. चरणकमल 10 बोटांच्या पाकळ्यांनी शोभून दिसत आहे. अत्यंत बहुमूल रत्नजडित असा मुकुट, कडी, बाजूबंद, करदोटा, यज्ञोपवीत, हार, नुपुरे आणि कुंडले यांनी ते अलंकृत आहेत. एका हातात कमळ शोभत आहे आणि इतर 3 हातांमध्ये शंख, चक्र आणि गदा आहे. वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह, गळ्यात कौस्तुभमणी आणि वनमाळा शोभत आहे. नंद, सुनंद इत्यादी पार्षद, आपले स्वामी, सनकादी ऋषी, परब्रह्म, ब्रह्मदेव, महादेव इत्यादी सर्व सर्वेश्वर, मरीची इत्यादी 9 ब्राह्मण, प्रजापती आणि प्रल्हाद, नारद, वसु इत्यादी भगवंतांचे श्रेष्ठ भक्त त्यांना भगवान समजून त्या त्या भावानुसार निर्दोष वेदवाणीने त्यांची स्तुती करत आहेत. त्याचबरोबर लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती आणि तुष्टी, इला, ऊर्जा, विद्या, अविद्या, हृदयिनी, संवित आणि माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्यांची सेवा करीत आहेत. हे सर्व पाहून अक्रूराला परमानंद झाला. मनात परमभक्तीचा उदय झाला. सारे शरीर पुलकित झाले. प्रेमभावाचा उद्रेक झाल्यामुळे
त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. आता अक्रूराने धीर धरून भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला आणि हात जोडून हळूहळू सद्गतीत वाणीने तो भगवंतांची स्तुती करू लागला. अध्याय 39 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः हरये हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 40. अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती. अक्रूर म्हणाला, प्रभो, आपण प्रकृती इत्यादी सर्व कारणांचे कारक आहात. आपणच अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात. तसेच ज्यांनी या जगाची निर्मिती केली त्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती आपल्याच नाभिकमलातून झाली. मी आपल्याला नमस्कार करतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व, प्रकृती, पुरुष, मन, इंद्रिये, सर्व इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या अधिष्ठानभूत देवता हेच सर्व चराचर जगाला कारण आहेत. पण हे सगळे आपलेच अंगस्वरूप आहेत. प्रकृती इत्यादी सर्व पदार्थ अचेतन असल्यामुळे आत्मस्वरूप अशा तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत. ब्रह्मदेव सुद्धा प्रकृतीच्या गुणांनी युक्त आहेत, म्हणून ते सुद्धा आपले गुणांच्या पलीकडे असलेले स्वरूप जाणत नाहीत. साधू, योगी, अध्यात्म, अधिभूत व अधिदैव यांचे साक्षी महापुरुष व नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपलीच उपासना करतात. काही कर्मकांडी ब्राह्मण वेदमंत्रांनी अनेक देवतावाचक नावे आणि अनेक रूपे असलेले यज्ञ करतात आणि त्याद्वारा आपलीच उपासना करतात. काही ज्ञानी सर्व कर्माचा त्याग करून शांत भावात स्थिर राहतात आणि समाधीने ज्ञानस्वरूप अशा आपलीच आराधना करतात. आणखी काही शुद्धचित्त वैष्णव आपणच सांगितलेल्या पांचरात्र इत्यादी विधींनी आपल्याशी तन्मय होऊन आपल्या चतुर्व्यूह इत्यादी अनेक किंवा नारायण या एकाच स्वरूपाची पूजा करतात. भगवन, दुसरे काही लोक आचार्य भेदामुळे अनेक अवांतर भेद शैव पंथानुसार असलेल्या शिवस्वरूप अशा आपलीच पूजा करतात. हे प्रभो, जे लोक दुसऱ्या देवतांची भक्ती करतात आणि त्या देवतांना आपल्यापेक्षा भिन्न समजतात ते सर्वजण सुद्धा वास्तविक आपलीच आराधना करतात, कारण आपणच सर्व देवतांच्या रूपामध्ये आहात आणि सर्वेश्वर सुद्धा आहात. हे प्रभो, जशा पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या पावसाच्या पाण्याने भरून सर्व बाजूंनी समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे उपासना मार्ग शेवटी आपल्यातच येऊन मिळतात. प्रभो, सत्व, रज आणि तम हे आपल्या प्रकृतीचे 3 गुण आहेत. ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूंपर्यंतचे सर्व चराचर जीव त्या गुणांनीच ओतप्रोत भरलेले आहेत. परंतु आपण सर्व स्वरूप असूनही त्या गुणांनी लिप्त झालेले नाही. आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात. 3 गुणांचा प्रवाह अज्ञानमूलक असून तो देवता, मनुष्य, पशुपक्षी इत्यादी सर्व योनींमध्ये व्याप्त आहे. मी आपणास नमस्कार करतो. अग्नी आपले मुख, पृथ्वी चरण, सूर्य आणि चंद्र नेत्र, आकाश नाभी, दिशा कान, स्वर्ग मस्तक, देवेंद्र भुजा, समुद्र उदर आणि वायू आपल्या प्राणशक्तीच्या रूपामध्ये उपासनेसाठी कल्पिलेला आहे. वृक्ष आणि वनस्पती हे रोम, मेघ, डोक्यांवरील केस, पर्वत आपली हाडे व नखे, दिवस व रात्र पापण्यांची उघडझाप, प्रजापती, जननेंद्रिय आणि पाऊस हेच आपले वीर्य आहे. हे अविनाशी भगवन, जसे पाण्यामध्ये पुष्कळसे जलचर जीव आणि औदुंबराच्या फळामध्ये लहान लहान कीटक असतात, त्याचप्रमाणे उपासनेसाठी स्वीकारलेल्या आपल्या मनोमय पुरुष रूपामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंनी भरलेले असे लोक आणि त्यांचे लोकपाल कल्पिलेले आहेत. प्रभो, आपण लीला करण्यासाठी पृथ्वीवर जी रूपे धारण करता ते सर्व अवतार लोकांचा शोक मोह धुवून टाकतात आणि नंतर तेच लोक मोठ्या आनंदाने आपल्या यशाचे गायन करीत असतात. आपण वेद, ऋषी, वनस्पती यांचे रक्षण आणि सत्यव्रताला ज्ञान देण्यासाठी म्हणून मत्स्यरूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केला होता. त्या मत्स्यरूपाला मी नमस्कार करतो.
आपणच मधु आणि कैटब नावाच्या असुरांचा संहार करण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला होता. मी आपल्या त्या रूपाला सुद्धा नमस्कार करतो. आपणच ते विशाल कुर्माचे रूप धारण करून मंदार जलाला धारण केले होते. आपल्याला मी नमस्कार करतो. आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्यासाठी वराह रूपाचा स्वीकार केला होता. आपणास माझा नमस्कार असो. प्रल्हादासारख्या साधूजनांचे भय मिटवणाऱ्या हे प्रभो, आपल्या त्या अलौकिक नृसिंह रूपाला मी नमस्कार करतो. आपण वामन रूप घेऊन आपल्या पायाने 3 लोक व्यापले होते. मी आपणास नमस्कार करीत आहे. धर्माचे उल्लंघन करणाऱ्या गर्विष्ठ क्षत्रिय रूपी वनाला तोडणाऱ्या परशुरामाला मी नमस्कार करतो. रावणाचा नाश करणाऱ्या श्रीरामांना मी नमस्कार करतो. वसुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूह रूपात असणाऱ्या भगवंतांच्या देवाला मी नमस्कार करतो. दैत्य आणि दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध असे बुद्धरूप घेणाऱ्या आपणास मी नमस्कार करीत आहे. पृथ्वीवरील क्षत्रिय जेव्हा म्लेच्छांप्रमाणे वर्तन करू लागतील तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कल्की रूप घेणाऱ्या आपणास मी नमस्कार करतो. भगवन, हा जीवलोक आपल्या मायेने मोहित झाला आहे. त्यामुळेच मी माझे या खोट्या दुराग्रहात फसून कर्ममार्गामध्ये भटकत आहे. हे प्रभो, मी सुद्धा किती मूर्ख, स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थाप्रमाणे भ्रामक असणारे देह, घर, पत्नी, पुत्र, धन, स्वजन इत्यादी खरे समजून त्यांच्या मोहात गुंतून भटकत आहे. प्रभो, माझा मूर्खपणा तर पहा. मी अनित्य वस्तूंना नित्य, अनात्म्याला आत्मा आणि दुःखाला सुख समजलो. अशा प्रकारे मी अज्ञानाने सांसारिक सुखदुःखातच रमून गेलो आणि ज्यांच्यावर खरे प्रेम करावे त्या आपल्याला विसरलो. जसे एखाद्या अडाणी माणसाने पाण्यासाठी तळ्याकडे जावे आणि त्याच्यावर त्याच्यामुळेच उत्पन्न झालेले शेवाळ पाहून तेथे पाणी नाही असे समजावे आणि या उलट मृगजळाकडे धाव घ्यावी, तसाच मी सुद्धा आपल्याला सोडून खोट्या सुखाच्या मागे भटकत आहे. माझी बुद्धी विषयवासनायुक्त आहे. माझ्या मनामध्ये अनेक वस्तूंच्या कामना आणि त्या पूर्ण करण्यासाठी कर्म करण्याचे संकल्प उठत असतात. शिवाय निग्रह करण्यास अत्यंत कठीण अशी ही इंद्रिये मनाला बळजबरीने इकडे तिकडे फरफटत नेतात. म्हणून मी या मनाला रोखू शकत नाही. तो मी भगवंतांचा अतिशय दुर्लभ अशा आपल्या चरणकमलांना शरण आलो आहे. हे स्वामी, हा सुद्धा मी आपल्या कृपाप्रसादच मानतो. कारण हे पद्मनाभ, जेव्हा जीवाची संसारातून मुक्त होण्याची वेळ येते तेव्हाच सत्पुरुषांची उपासना घडून चित्तवृत्ती आपल्या ठायी जडते. प्रभो, आपण शुद्ध विज्ञान स्वरूप आहात. सर्व अनुभूतींचे आपणच कारण आहात. जीव, ईश्वर आणि प्रकृती आपणच आहात. आपल्या शक्ती अनंत आहेत. आपण स्वतः ब्रह्म आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. प्रभो, आपणच वसुदेव आणि सर्व जीवांचे आश्रयस्थान संकर्षण आहात. मन बुद्धीच्या अधिष्ठात्या ऋषिकेशा, मी आपणास नमस्कार करतो. प्रभो, शरण आलेल्या माझे रक्षण करा. अध्याय 40 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.